हॅलो हाय नमस्कार। आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते। मस्तपैकी ओल्या काजूगरची रेसिपी आहे। आता कोकणामध्ये ओला काजूगर तर यायला लागलेला आहे। ओला काजूगरचा सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे ओल्या काजूगरची उसळ तर झाली पाहिजे। बरेच प्रकार आहेत त्याचे, ते सगळ्या रेसिपी तुमच्यावर शेअर करेन, पण त्यातल्या त्यात आज दाखवते ती ओल्या काजूगरची उसळ। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी सुंदर अशी ही उसळ दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। काजूगरची उसळ करताना पहिल्यांदा तो सोलून घ्यायला लागतो, त्याच्यामुळे मी थोडासा तो गरम केला होता आणि त्याची सालं काढून घेतली होती। सालं काढायला घेतली तर नव्याने त्याचं सुरू झालं की आम्ही पण तुला हेल्प करतो, त्याच्यामुळे त्यासुद्धा मला हेल्प करायला आल्या, कारण का त्यांना त्याच्यातला तो काजूगर खायला खूप आवडतो, म्हणून त्यासुद्धा माझ्याबरोबर ओला काजूगरची सालं काढायला सुरुवात केली होती। आता अशा पद्धतीने आम्ही काजू सोलून घेतलेला आहे। हा अर्धा किलो काजू आहे। अर्धा किलो काजूची मी उसळ दाखवते तुम्हाला। मस्तपैकी छान टपोरा असा काजूगर मिळाला होता आणि सगळ्यांचाच फेवरेट असल्यामुळे तर काय आज जेवणाचा बेतच खूप छान होता। इथे एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घेतलं की त्याच्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण तेलावरती परतवून घेऊया। ते कांदा छानपैकी परतवून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं मीठसुद्धा टाकून घेऊया की जेणेकरून कांदा पटकन शिजतो। त्याच्यामुळे कांदा आधी थोडासा तेलावरती परतवून घेतला आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। परत एकदा सगळं परतवून मी थोडेसे मसाले त्याच्यात टाकून घेतले। त्याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। साधी सिंपल रेसिपी आहे, पटकन होणारी आहे। आता त्याच्यामध्ये आपण जो काजूगर होता साल काढलेला तो आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे। काजूगर असा सुद्धा तुम्ही सोलू शकता, पण पटकन साल निघायचं असेल तर जरासा तो गरम करायचा आणि त्याची सालं काढायची, म्हणजे अगदी सालं पटकन निघतात आणि लहान मुलंसुद्धा पटकन आपल्याला तशी सोलून देऊ शकतात। अशा पद्धतीने तो थोडासा गरम करून घेतला ना की त्याची सालं पटापट निघतात। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आता आपण सगळ्या मसाल्यामध्ये आपले काजूगर हे चांगले परतवून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती पाणी ठेवून त्या वाफेने आपल्याला हे काजू शिजवून घ्यायचं आहे। आता काजू शिजायला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं लागतात। त्याच्यात आपली भाजी छानपैकी शिजते, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। 15 ते 20 मिनिटांनंतर आपण आपला काजू शिजवून घेतलेला आहे आणि झाकणावरती जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पाणी आपण परत त्या उसळमध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तेवढं आपल्याला नंतर जे पाणी वापरायचे ते कमी होईल। इथे साधारण एक अर्धा कप तरी पाणी आहे, तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा सगळी भाजी आपण अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी इथे मी कांदा, खोबरं आणि लसूणचं जे आपलं वाटण असतं, जे नेहमीचं आपलं जेवणासाठीचं, ते इथे मी अर्धा कप वापरणार आहे। अर्धा कप भरपूर झाला आहे ह्याच्यासाठी, कारण का आपल्याला अशी उसळ आहे ती जरा घट्टसरच ठेवायची आहे, जरा पातळ करायची नाही आहे। त्याच्यामुळे इथे मी अर्धा कपच वापरलेला आहे। ते अर्धा कप आपण ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेऊया। या उसळीमध्ये बटाटासुद्धा आपण यूज करतो, जर तुमच्याकडे कच्चा बटाटा असेल। आता मी इथे वापरणार आहे बटाटा, कारण का काजूगरच्या उसळीमध्ये बटाटा टाकून सुद्धा खूप छान लागतं, पण माझ्याकडे उकडलेला बटाटा होता त्याच्यामुळे मी तो आत्ता टाकणार आहे। पण आपल्याकडे उकडलेला बटाटा त्या टायमाला नसेल तर रेग्युलर बटाटा टाकायचा असेल तर जेव्हा काजूगर तुम्ही शिजायला टाकता कांद्यावरती तेव्हाच तो बटाटा कापून त्याच्यामध्ये टाकायचा आहे। पण माझ्याकडे आता उकडलेला तयार होता, त्याच्यामुळे मी एवढ्या मोठ्या पद्धतीचे त्याचे फोड केलेले आहेत बटाट्याचे आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। एक जरा मध्यम आकाराचा बटाटा होता तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। बटाटा टाकणं हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाका, नसेल टाकलं तर नुसती काजूगरची उसळसुद्धा खूप छान लागते। इथे आता बटाटा टाकून मी मस्तपैकी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। अगदीच जरा मला ती सुकी सुकी वाटली म्हणून मी अर्धा कप अजून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते। अर्धा कप पाणी टाकून आता ती ग्रेव्ही अगदी मस्तपैकी असं आपल्याला एकदम पातळ पण नाही आणि एकदम सुकी पण नाही, अशी छान अशी आपली काजूगरची उसळ आपण तयार करून घेतलेली आहे। जरा व्यवस्थित असं सगळं परतवून घेऊया आणि कोथिंबीर वगैरे टाकून सुंदरपैकी आपली ही ओल्या काजूगरची उसळ तयार झालेली आहे। खूप सुंदर, खायला खूपच टेस्टी आणि करायला एकदम सोपी अशी ओल्या काजूगरची उसळीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा। थँक्यू।